महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण या विषयावर आपण म्हणजे अतिशय संवेदनशील विषय आहे. तुम्ही पण कायम बोलत असता. मला असं वाटतं ओबीसी आरक्षण या विषयासाठी तुम्ही तुमची कारकीर्द सुद्धा दावावर लावलेली होती. या प्रश्नाकडे आपली भूमिका कशी आहे? त्या प्रश्नासाठी तुम्ही पक्ष सोडला, अनेक गोष्टी अनेकांना अंगावर घेतलत, शिंगावर घेतलत, सगळ्या गोष्टी केल्यात. आता काँग्रेसमध्ये आल्यानंतर काँग्रेस पक्षाची यावर काय नेमकी ठाम भूमिका आहे? मला तर एका गोष्टीचा आनंद आहे की जेव्हा भारत जोडो यात्रेमध्ये राहुलजींच्या सोबत महाराष्ट्रातून मध्य प्रदेशामध्ये 450 किलोमीटरचं अंतर गाठत असताना त्यांनी मला जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही विधानसभा अध्यक्ष असताना तुम्ही हे जे ठराव पारित केला होता विधानसभेत, तर त्याचा काय फायदा तोटा काय? मी त्यांना सगळं समजावून सांगितलं की ओबीसी आरक्षणाचा जो इश्यू आहे तो फार महत्त्वाचा आहे. या देशातल्या जवळपास 56 ते 60% जी लोक आहेत मागासवर्गीय ओबीसी, यांना न्याय मिळाला नाही. मागच्या सरकारमध्ये नाही मिळाला, याही सरकारमध्ये नाही. आणि ही जी जनगणना जी आहे ती त्याचं बेसिक आहे. आपल्या देशामध्ये जनगणना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून ओबीसीची जातीने जनगणना झाली नाही आणि नेमकी ओबीसी संख्या काय हे अजूनपर्यंत सरकारच्या रेकॉर्डला नाही. सुरू झालेलं आहे मला वाटतं. मग राहुलजींनी मग त्याचे योद्धा ते झालेत आणि देशाच्या पार्लमेंटमध्ये असेल की रस्त्यावर असेल, राहुलजींनी ही मोहीम हातात घेतली आणि त्यांनी त्यांच्यावर टीका झाली की जिसकी जात नहीं उसकी पात नहीं वो ओबीसी की बात कर रहा है वगैरे काय काय झाली. पण मग त्याच वेळेस काश्मीरची घटना झाली आणि आमच्या देशातल्या मुलींचं कुंकू त्या ठिकाणी पुसलं गेलं. आतंकवाद्यांनी ते नवीन लग्न झालेल्या मुलींच्या नवऱ्यांना तिथं मारलं आणि त्याच्यानंतर जेव्हा सरकार अडचणीत आली आणि त्याच नंतर मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय केला की आम्ही जातीनिहाय जनगणना करणार आहोत ओबीसीची. आता आपल्याला लक्षात असेल की म्हणून तुमच्या रेकॉर्डला चुकीचं येतं, माध्यमाला चुकीचं सांगण्यात येतं. आपल्याला माहिती आहे आता जनगणना सुरू आहे. लोकसभेत हा विषय उपस्थित झाला होता. त्या अमित शहानी गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही पहिले घरांचं करतोय जनगणना आणि मग जातीनिहाय करतोय. आता फक्त शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची जनगणना चालू आहे. ओबीसीचं कॉलम त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे नरेंद्र मोदीचं सरकार कॅबिनेटचा निर्णय घेऊनही खोटं बोललं. ही जेव्हा जातनिहाय जनगणना ओबीसीची झाली तर तुम्हाला सांगतो की आरक्षणाचे अनेक प्रश्न सुटतील आणि ओबीसी समाजाच्या लोकांना त्याच्यातून न्याय मिळेल आणि राहुल गांधींनी ते एक्सेप्ट केलं. तो माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. जेव्हा केव्हा या देशामध्ये 29 मध्ये काँग्रेसचं सरकार येईल राहुल गांधींच्या नेतृत्वात, तर या देशातल्या असंख्य ओबीसी लोकांना न्याय मिळेल ही अपेक्षा. कारण की जेव्हा आमच्या पक्षाच्या नेत्यांनी, काही छोटा कार्यकर्ता नाही, पक्षाचं प्रमुख माणूस राहुल गांधींनी ही चळवळ उभी केली, त्यामुळे स्वाभाविक आहे की ओबीसीला त्या ठिकाणी न्याय मिळेल. आपल्याला लक्षात असेल की आता पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकार आलं बीजेपीचं, ममता बॅनर्जीचं सरकार जाऊन तिथं काल परवाच्या दिवशी विधानसभेत त्यांनी निर्णय घेतला की 17% आरक्षणातून 7% आता 17%वरून 7% आणलं. म्हणजे उलटं ओबीसीचं आरक्षण कमी केलं पश्चिम बंगालमध्ये. म्हणजे ओबीसी विरोधी बीजेपीचं धोरण आहे ते अनेक राज्यांमध्ये तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळतं. पण ते म्हणतात ओबीसी आमचा ब्लड मध्ये किंवा आमचं जे आहे ते ओबीसी तर काही आहे. भगवान श्रीरामाला घेऊन आले. भगवान श्रीराम पहिले नव्हते. रामायण वगैरे ते सगळं बकवास आहे असं मोदीजींचंच लाईन आहे आणि बीजेपीचीच आहे की भगवान श्रीरामाला तर आम्ही घेऊन आलो. हे कुठं होतं भगवान श्रीराम मला माहिती नाही त्यांच्या मनाप्रमाणे. भगवान श्रीराम आमच्या आस्थेचं आहे, आमच्या हृदयात आहेत. पण हे म्हणले की आम्ही घेऊन आलो म्हणून त्यांच्या लूट माजवली. तिथं चोऱ्याकीला डाका मारला त्यांनी आणि काँग्रेसचे लोक जायला निघाले तर तुम्हाला जाता येणार नाही, त्यांना घरूनच पकडून घेऊन घेतलं. तर हे जे यांचं जे घोषणा असते ना हे बकवास असते, खोटं असते. यांच्या ब्लडमध्ये ओबीसीचं काहीच संबंध नाही. फक्त ओबीसीच्या मताची गरज आहे यांना धर्माच्या नावाने. कारण की हा सगळा समाज हा हिंदू धर्मी आहे आणि म्हणून यांना अशा पद्धतीचं तटकळ ठेवायचं आणि त्या माध्यमातून यांच्या फक्त मताची गरज आहे अशा पद्धतीची वागणूक या लोकांची आहे.
यांचा ओबीसीशी तीळ मात्रही संबंध नाही, हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगेन.